भारती आचरेकर असं म्हणायला हरकत नाही. माझा पहिला मराठी चित्रपट आहे बरं का. मराठीमध्ये कोणी घेतच नाही. प्रमुख भूमिका जाऊ दे आता, त्यांना नव्हतं लोक आता काय पाहिजे ना प्रेसला पाहिजे. प्लीज मराठी चित्रपट बनवणार कुठे होतात तुम्ही? एक मिनिट. आणि जिने घेतलं तिला बोलूया आपण. पदार्पण तिचं आहे, खरं ती पाहिजे आता इकडे इकडे पण काय बघितलं का? हा आता तू सांग, तुला कसं वाटलं का हे सगळ्या तिघींबरोबर शूटिंग करताना पहिला चित्रपट? नशीबच काढलाय स्टोरी तू, काही करत नाही म्हणजे इतका मस्त सोहळा आणि इतकं सगळं छान. काय वाटतं तुला, तुझ्या भावना काय सगळं? मी थोडंसं भारतीताईपासून सुरू करते पण एकदा. त्या जसं म्हणल्या की त्यांच्यासाठी एक फुल सर्कल झालं. मी त्यांना सांगितलंय, मी जेमतेम 10 वर्षाची असेल, मी 4 चौघी नाटक बघायला गेले होते. माझा बाबा मला हटकून नाटक बघायला द्यायचा जेव्हा तो घरी यायचा तेव्हा. आणि असं बोट पकडून मला ग्रीन रूममध्ये नेलं होतं. आणि वंदनाताई आणि भारतीताईंची माझी पहिल्यांदा तेव्हा ओळख झाली होती. आणि माझ्यासाठी ते पहिलं पूर्ण स्त्रिया असलेलं नाटक होतं. मला नव्हतं माहिती की एवढा मोठा ऑरा जो असतो तो असतो. आणि आता माझ्या पहिल्या सिनेमामध्ये मी त्यांच्या घरी जेव्हा अशी पूर्ण पावसात भिजलेली नरेशन करायला गेले होते, काही विचारायच्या आधी काय खाणार हे त्यांनी विचारलं. आणि त्यानंतर खूप प्रेमाने माझी गोष्ट ऐकून घेतली. आणि सिन्स देन सबमिशन शिकावं, टाइम काढणं, एवढं हंबल राहणं शिकावं. मी पहिलं पाऊल घेतेय, पण कुठे पोचायचंय आणि तिथे पोचल्यानंतर कसं वागायचंय हे पूर्ण सिनेमाच्या प्रोसेसमध्ये ताईंनी शिकवलं. आणि त्यासाठी ताई थँक्यू. आणि बाकी सगळ्यांबद्दल बोलायचं झालं तर ते मी नंतर बोलते. आता आपण ज्या